म्हणजे भारी असते आणि आज मला वाटतं त्याचं नामकरण काय करायला हरकत नाही म्हणून याच्यानंतर हरिभक्त परायण शेखर महाराज नामकरण करावं। एवढी उत्कृष्ट वाणी, एवढी उत्कृष्ट मांडणी आपण बरेच ऐकलं, मोठ्या मोठ्या माणसाला ऐकलं की ज्यांचे कीर्तन ऐकत असताना, त्यांचं प्रवचन ऐकत असताना की त्यांची लाखो फीस आहे आणि एवढं अनमोल साहित्य आहे त्यांना आपलं बिनमोल दिलेलं आहे आणि म्हणून ही अनमोल वस्तू बिनमोल देत असतात त्याची किंमत नसते। एक उदाहरण सांगतो, एका बाबानं एका मुलाला 500 रुपयाची शाल घेतली आणि 500 रुपयाच्या बापाच्या कमाईची शाल मुलाला दिली आणि मुलाला त्या बापाच्या 500 रुपये शालीची किंमत नव्हती आणि म्हणून ते आपलं बूट पुसू लागलं। त्या शालीनं बूट पुसायचा, पण ज्यावेळेस त्याने स्वतःच्या कमाईचा 100 रुपयाचा बूट घेतला आणि मग त्याला कळाली 100 रुपये ह्याला काय किंमत लागत असते आणि त्या शालीची किंमत कळाली आणि म्हणून आपल्या जवळच आहे, आपल्या सोबत आहे आणि म्हणून आपल्याला त्याची किंमत माहीत नाही, असं एक अनमोल रत्न त्याला म्हणता येईल अशा प्रकारची मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून जात असताना एकच म्हणेन मी, तर निरोप आता आपण उद्या आपण निरोप देणार आहे। आपण वारी आपण पाहतोय की वारी आता आपण केलेली आहे, वारीची साधारणतः 700 वर्षाची संकल्पना आहे, 700 वर्षापासून वारी चाललेली आहे ज्ञानेश्वरी महाराजांच्या। आता मला सांगायची एवढी मोठी वारी आज लाखो करोडो मंडळी ह्यातून चाललेली आहे, याचं एकच प्रयोजन आहे। काय प्रयोजन आहे त्याचं? वारी का सुरू झाली? इथं ज्या पांडुरंगासाठी आपण चालू आहोत, माऊली म्हणतात की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, ती जी सगळं काही एवढा अट्टहास आहे, अट्टहास कशासाठी आहे की विठ्ठलाला भेटायचे, मग ज्याला भेटायचं तो ह्यासाठी कशासाठी पंढरपूरला आला? मुळात संकल्पना काय की तो आला कशासाठी? तो आला पुंडलिकानं केलेल्या आईवडिलाच्या सेवेसाठी। पुंडलिकानं आईवडिला सेवा केली, कोणाच्या केली? त्याच्याच केली आणि त्याच्याच आईवडिलाची सेवा केल्यानंतर त्या पांडुरंगाला बिन मायबापाचा जन्म घ्यावा लागला ह्या ठिकाणी, म्हणजे झकमारी तो, म्हणजे शब्द चांगला नाही, हे शब्द बोलणं झक मारणं म्हणजे चांगलं नाही, पण तरी मी सांगतो की झकमारी ते पांडुरंग तिथे यावं लागलं कोणासाठी? पुंडलिकाच्या सेवेसाठी। आणि ज्यावेळेस